नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्ह्यात मायणी अभयारण्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली येथे होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमान शिखर धुळे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर धूपगड हे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगररांग कोणती? पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगररांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग म्हणजे निलगिरी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोण मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ मार्गावर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया सरोवर पुणे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नळदुर्ग किल्ला भुईकोट प्रकारचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरीची उपनदी इंद्रायणी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा औरंगाबाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, अकलोली गरम पाण्याचा झरा कुठे आहे? अकलोली गरम पाण्याची झरा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकलोली हे गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्ग NH8 मुंबई दिल्ली मार्गावर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साहाय्याने तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल जमात प्रामुख्याने आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचे सर्वाधिक
लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे होईल. प्रश्न क्रमांक 22 दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेचा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत? महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 20 जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1998ला नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्तंबा शिखर सातपुडा पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातिवरे ही खाडी कुठे आहे? दातिवरे ची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दातिवरीची खाडी पालघर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे? रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश असलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? सह्याद्रीच्या पूर्वेला विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्यातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजमुंद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 तेलंगणामध्ये असलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तेलंगणामध्ये आलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हुसेन सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चांदूर टेकड्या नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कुठल्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात? खालीलपैकी कुठल्या नदी वृद्धगंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी
नदीला वृद्धगंगा असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता 82% आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? तर ऑप्शन क्रमांक 2, रेगूर प्रकारची जमीन कापसासाठी योग्य असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, शिवाजी सागर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, कोणत्या नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? कोणती नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, भीमा या नदीला चंद्रभागा नावानेही ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कनाळ गाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रात कोकण विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4, प्रतिरोधक प्रकारचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल.